एक रवींद्र बराटे म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता होता, त्याने हा विषय माझ्या लक्षात आणून दिला. आणून दिल्यानंतर मी सरकारला आणि कमिशनरला पत्र लिहिलं. ते पत्र लिहिलं जवळपास 15 जून 2014ला. माझं पत्र आहे एकनाथराव खडसे म्हणून, की सर्वे नंबर 62 फायनल प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे या सरकारी मालमत्ता मिळकतीच्या बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक करून मिळवण्याबाबतचा माझं पत्र आहे. आणि त्याच्यात खाली लिहिलं आहे की शासन निर्णयाचा अवमान न करता कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असलेल्या व शासनाच्या मालकीचा जागेचा TDR मंजूर करू नये असं मी सरकारला सूचना केली. पण तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई पुढच्या कालखंडात झाली नाही, त्या कालखंडातही झाली नाही. म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा विषय देवेंद्र फडणवीस आणि मी, त्या कालखंडामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस आणि मी या दोघांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना आम्ही परत मांडला, विधानसभेमध्ये मांडला. आणि विधानसभेमध्ये केल्यानंतर जे चौकशी सुरू झाली किंवा चौकशीचे आदेश दिले की ठीक आहे, आम्ही याची चौकशी करतो. फडणवीस साहेबांनी माझ्या त्या विधानसभेतल्या याच्यामुळे त्यांनी त्याची चौकशी सुरू करायचे आदेश दिले. दरम्यानच्या कालखंडामध्ये हा जो प्रस्ताव होता हा माझ्याकडे प्रलंबित होता, माझ्याकडे आलेली फाईल होती या TDRच्या संदर्भामध्ये. आणि मी राजीनामा देईपर्यंत सदर जमीन कृषी महाविद्यालयाच्या नावे राहील याबाबत मी ते आदेश दिले होते आणि त्याचे हक्क संरक्षित केले होते. म्हणजे मी हा आदेश दिला होता त्या संदर्भामध्ये की ही जमीन आपली आहे, ह्या जमीन कोणाला देता कामा नये. मधल्या कालखंडामध्ये ह्यांनी ती जमीन आपल्या नावावर लावावी म्हणून जो प्रयत्न केला किंवा त्यांनी हा TDR मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळवला. म्हणजे त्यांनी ही जमीन त्या कालखंडामध्ये ही 2015च्या सुमारामध्ये जवळपास त्यांनी त्याच्या अधिकारामध्ये मिळवली. हे असताना मग हे चुकीचं आहे. म्हणून मी कृषी मंत्री होतो, महसूल मंत्री होतो आणि कृषी मंत्री या नात्यानं हा सगळा जो फाईल आहे ती माझ्याकडे होती आणि याच्यावर कारवाई होत नव्हती. म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजच्या डीनला त्या कालखंडामध्ये मी सूचना केल्या की आपली जमीन आहे आणि आपली जमीन हडप करण्याचा हा प्रयत्न होतो आहे, म्हणून याच्या विरुद्ध हेमंत गावंडे आणि ते जे सगळे आहेत त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. म्हणून आमचे जे डीन त्या कालखंडामध्ये होते त्या डीनने त्या ठिकाणी माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा या हेमंत गावंडेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची FIR ची प्रत माझ्याकडे आहे, म्हणजे त्यावेळी गुन्हाच दाखल झाला. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस मी माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्यामध्ये हेमंत गावंडेने कशा रीतीने बनावट कागदपत्र केले आहेत याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. आणि त्या फिर्यादीमध्ये म्हणजे ही एक सांगतो तुम्हाला की 1/2/2015ला हा गुन्हा दाखल करण्यात आला, 1/2/15ला. आणि त्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ते केले त्यांचे म्हणजे राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ऋषिकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, जयश्री संजय एकबोटे, प्रशांत वाघमारे, नगर अभियंता पुणे, मंजुषा इधाते व इतर हेमंत गावंडे. गुन्ह्याचा तपशिलाच्या संदर्भामध्ये ही माहिती दिली. आत्ता जो गुन्हा काल दाखल झाला, योगायोगानं त्या गुन्ह्यामध्ये हेच आरोपी आहेत, सेम गुन्हा आहे. 2015ला जो गुन्हा दाखल केला त्याच गुन्ह्याच्या आधारावर असलेला हा गुन्हा कालही दाखल करण्यात आला. आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या हेमंत गावंडे जो आहे हा क्रिमिनल आहे, ह्याने अनेकांना त्या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे. आणि ही जमीन संरक्षण करून त्याला मिळू न देण्यामध्ये मी आदेश निर्गमित केल्यामुळे त्याने माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये खोटी तक्रार केली. म्हणजे त्याचा माझा काही त्याचा संबंधच नव्हता, त्याचा भोसरी प्रकरणाशी काही संबंध नव्हता, त्याने प्रत्यक्ष ते घेतलेली नव्हती. परंतु या सर्व लोकांचे त्या काळातले बिल्डर्स होते, डेव्हलपर्स होते, त्यांना मी पाठीशी घातलं नाही. म्हणून या सर्वांनी मिळून माझ्या विरुद्ध भोसरी प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला, एक गुन्हा दाखल केला त्या संदर्भात. आता मूळ असं आहे की याच्यानंतरच्या कालखंडामध्ये प्रकरण जे आहे तर हे प्रकरण
2015 नंतरच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं होतं की हे बंद होईल, परंतु हे प्रकरण त्या कालखंडामध्ये हे कंपनी थांबली नाही. हे गावंडे वगैरे त्या कालखंडामध्ये थांबलेच नाही. त्या ठिकाणी त्यांनी आपले उपद्व्याप सुरूच ठेवले. मी गेल्यानंतरही त्यांनी त्या कालखंडामध्ये मग आणखीही मग आम्ही गेल्यानंतर ही फाईल तशी सुरू ठेवली. सुरू ठेवल्यानंतर मधल्या कालखंडामध्ये यामध्ये 2019 ला सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर त्या मधल्या कालखंडामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आलं. त्यामध्ये ही फाईल परत सरकारकडे यांनी मूव्ह केली. मूव्ह करत असताना बाळासाहेब थोरात हे महसूल मंत्री होते. 2013 साली बाळासाहेब थोरातांची फाईल रिजेक्ट केली होती. 2016च्या सुमारास आमच्या कालखंडामध्ये तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तरीही त्यांनी या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब ठाकरे युबीटीच्या कालखंडामध्ये मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी ते फाईल आणली, तरी ते त्यांनी रिजेक्ट केली. म्हणजे इतक्या वेळा ते रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा यांनी आपले उपद्व्याप हे केले. प्रश्न आता याच्यामध्ये 2-3 प्रश्न निर्माण होतात. 2015ला जो गुन्हा दाखल केला माझ्या सूचनेनुसार शिवाजीनगरला, तो सेम गुन्हा आहे. याच जमिनीच्या संदर्भामधली जमीन हडप करण्याच्या संदर्भातला गुन्हा आहे. त्या कालखंडामध्ये जर याच्यावर जर चौकशी झाली असते आणि कारवाई झाली असती तर पुढचे जे प्रकरण 2 घडले, परवाचं प्रकरण आणि आजचं प्रकरण घडलंच नसतं. पण त्या कालखंडामध्ये या गावंड्याला कुठलं तरी संरक्षण मिळत गेलं आणि याला अटकही झाली नाही, या प्रकरणाची चौकशी झाली नाही. नंतर मी ज्यावेळेस राजीनामा दिल्यानंतर मी प्रत्यक्ष डीसीपीला आणि तिथल्या कमिशनरला मी स्वतः समक्ष जाऊन भेटलो होतो. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मी स्वतः गेलो होतो आणि स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला चौकशी केली होती या प्रकरणाचं काय होत आहे. मी 3 वेळा स्वतः त्या ठिकाणी गेलो, पण ते याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे अशी टोलवाटोलवी त्यांनी केली आणि कारवाई झाली नाही. आत्ता प्रश्न असा आहे की जर त्या कालखंडामध्ये कारवाई झाली असती तर जे परवाचं प्रकरण आहे ते आणि आत्ताचं आज प्रकरण मी सांगतोय हे घडलंच नसतं मुळात. नंतर त्याच्यात काय आहे की पुढे या लोकांनी ही जमीन खरेदी करत असताना पुढच्या कालखंडातला हा विषय की हे सगळं करत असताना ह्यांना यश आलं नाही. सरकारच्या माध्यमातून यश आले नाही, सरकारने ह्यांना सहकार्य केलं नाही. दरम्यान ही फाईल जी आहे मधल्या कालखंडामध्ये सरकारकडे, मला वाटतं महसूल मंत्री कोण होता आता मला आठवत नाही, त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या जमिनीला स्टेटस को दिला. स्टेटस को म्हणजे आहे ती स्थिती कायम ठेवावी. आहे स्थिती काय होती, ही जमीन सरकारी जमीन आहे अशा स्वरूपाची ते आहे ती स्थिती त्या ठिकाणी कायम ठेवण्यात आली. आता यानंतरही हा जो हेमंत गावंडे आणि हे जे ग्रुप आहे, म्हणजे ज्याला मी म्हणतो की ती काय महिलेचं नाव त्या शीतल केशनचंद तेजवानी, हा ग्रुप आहे, यांनी पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली या विध्वंस कंपनीकडनं. ह्यांनी त्या ठिकाणी हेमंत गावंडेने आधी त्याची कोणती विजन की काय ती कंपनी होती त्याच्या नावानं पॉवर ऑफ अटर्नी केली होती. नंतर तीच पॉवर ऑफ अटर्नी ह्यांनी या तेजवानीच्या नावानं करून घेतली, तेजवानी ग्रुपच्या नावानं करून घेतली. आत्ता ह्या ग्रुपच्या नावानं करत असताना त्यांनी परत तहसीलदार येवले म्हणून ज्या ठिकाणी आहेत खडकपाड्याला, त्या खडकपाड्याच्या तहसीलदारकडे अपील केलं की हे आमचे पॉवर ऑफ अटर्नी, आम्ही याचं कूळ आहोत आणि हे आम्हाला कूळ म्हणून आम्हाला ही जमीन परत देण्यात यावी. येवले नावाच्या तहसीलदारने त्याची वास्तविक बदली जी झाली होती तर 2024ला झाली. म्हणजे निवडणुका संपल्यानंतर त्या ठिकाणी त्याची बदली करण्यात आली. आता ह्या प्रकरणाचे तुम्ही क्रोनॉलॉजी पहा. सरकारकडे न्याय मिळाला नाही, माझ्याकडे आले, मी दिला नाही, थोरात साहेबांकडे गेले, थोरात साहेबांनी दिला नाही. म्हणजे न्याय मिळाला म्हणजे सरकारी जमीन आहे ना, तुमची कशी होऊ शकेल. पण सरकारने सरकारची जमीन ठेवण्याच्या ह्याच्यात त्याला मी स्वतः ही जमीन संरक्षित करण्याचा प्रयत्न केला, मी स्पष्टपणे केली. म्हणून माझ्या विरुद्ध त्यांनी ह्या सगळ्या तक्रारी आणि हे जे सगळं प्रकरण घडलं भोसरीच्या प्रकरणात, त्याचं मूळ जे आहे ते याच्यामध्ये मूळ आहे. कारण ह्यांना कुणालाही मी थारा दिला नाही, नंतरच्या कालखंडामध्ये कुणीही थारा दिला नाही. म्हणून
ह्यांनी या ठिकाणी मग पद्धतशीरपणे या 2024ला मला संशय आहे की मुद्दामहून या येवले नावाच्या तहसीलदारची कोणीतरी बदली करून आणली. आता हा येवले नावाचा तहसीलदार त्या ठिकाणी आल्यानंतर ही जी जमीन आहे ही आमची जमीन आहे, आम्ही कूळ आहोत आणि ती जमीन आम्हाला मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज त्यांनी या येवले नावाच्या तहसीलदारकडे केला. शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिका महानगरपालिका भागामध्ये कूळ लागतच नाही, कायद्यानंच कूळ नसतं, तरीही हे येवलेंनी त्या ठिकाणी यांची मालकी आहे असं दाखवून ही जमीन जी आहे ही जमीन पूर्णपणे म्हणजे हा तरी सूर्यकांत येवले तहसीलदार पुणे शहर यांनी 12/2/2024 रोजी आणि 1/7/2025 रोजीच्या दरम्यान आपले अधिकार पदाचा गैरवापर करून पुणे शहरामध्ये कूळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948चा अंमल महानगरपालिका क्षेत्र लागू नसतानाही मौजे बोपोडी तालुका पुणे शहर येथील सर्वे नंबर 62 चे 4 हेक्टर 97 हेक्टर 38 एकूण क्षेत्र 5 हेक्टर 35 तोडखराब सहित हे 83 पासून ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट खात्याचे म्हणजे शासनाच्या ताब्यात वहिवाटीत असताना सुद्धा सदर जमिनीचे मालक व कब्जेदार सदरी खात्याकडे म्हणजे शासनाच्या आपलं ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केले असतानाही सदर जमिनीचा अपहार करून जमिनीवर विजन प्रॉपर्टी कुटुंब प्रमुख म्हणून अर्जदार हेमंत गावंडे व इंदिरा मेमरीज प्लॉट नंबर 1 भाणेर या सर्वांनी ती लावून घेतली. याच्यामध्ये जी जमीन लावून घेतलेली आहे नियम बाह्य या तहसीलदारने त्या ठिकाणी ऑर्डर केलेली आहे. आता जो एक तहसीलदार आहे मामूली, एक तर त्याला मुळामध्ये अधिकार नव्हता, पण त्याने एक कलम शोधून त्या ठिकाणी केलं. प्रश्न आता कालच्या संदर्भामध्ये असा आहे या जमिनीच्या संदर्भामध्ये की एकतर ह्याला कूळ कायदा शहरामध्ये लागू नाही, तहसीलदारने त्याचा आधार घेऊन ही जमीन त्याच्या मालकीची करून टाकली. ही सरकारी जमीन आहे, ती त्याच्या मालकीची केलेली आहे आणि ह्यामधून त्यांनी ती जमीन ट्रान्सफर करून घेतली. आता ह्यामध्ये जी आणखी एक शेवटचं नाव दिसत आहे ते दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील अशा स्वरूपाचं नाव आहे. हे नाव जे आहे ते परवाचा जो किस्सा आपल्या जमिनीचा आहे त्याच्यामधलंच नाव आहे जे अजितदादा पवारांच्या नातेवाईकाचं नाव आहे. म्हणजे तीच अमेडा कंपनी जी आहे ते अमेडा कंपनी आणि ह्या कंपनीचं त्याच्यामध्ये साम्य दिसत आहे. एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये तहसीलदारने हे प्रकरण केलं. ह्या तहसीलदारला निलंबित 2 महिने आधी केलेलं होतं. म्हणजे काल जे सांगण्यात आलं की या तहसीलदारांना निलंबित करण्यात येत आहे, 2 महिन्यापूर्वी ही फाईल महसूल मंत्र्याकडे निलंबनासाठी कृषी विभागाने पाठवलेली होती. ज्यावेळेस हिअरिंग झालं या तहसीलदारकडे, त्या हिअरिंगच्या वेळेस आपल्या कृषी विभागाने त्या हिअरिंगच्या वेळेस सांगितलं, कारण कृषी विभागाला नोटीस आली होती. त्यावेळेस हिअरिंगच्या वेळेस याने सांगितलं होतं की ही जमीन आपली आहे, आमचीच मालकाची जमीन आहे, ह्याला सरकारचा स्टेटस्को आहे. सरकारचा स्टेटस्को असताना ही जमीन तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्याला देऊ शकत नाही हे निदर्शनास आणून दिलं होतं. हे निदर्शनास आणून दिलं असताना ह्याच केसच्या संदर्भातला सारा अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये पाठवण्यात आला. त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महसूल विभागाकडे याच्यावर कारवाई करावी तहसीलदार निलंबनाची म्हणून ते 3 महिन्यापूर्वी फाईल मंत्रालयामध्ये पाठवण्यात आली. आता 3 महिन्यापूर्वी या येवले नावाच्या तहसीलदाराची फाईल की याला या ठिकाणी निलंबित करण्यात यावं असं असताना सुद्धा ती फाईल मंत्रालयामध्ये प्रलंबित राहण्याचं कारण काय? महसूल विभागाकडे ही फाईल प्रलंबित राहण्याचं कारण काय? जर ह्याला 2 महिन्यापूर्वी या येवलेला निलंबित केलं असतं तर हा व्यवहार परवा जो झाला तो झाला नसता, किंवा तो आधी झाला तोही झाला नसता. म्हणजे आधीची जमीन बोपोडीची या आपल्या जे परवाची जमीन आंबेडाने घेतलेली जमीन जी आहे, जी बॉटॅनिकल गार्डनसाठी घेतलेली जमीन आहे, तीही जमिनीचा व्यवहार झाला नसता आणि या कृषी महाविद्यालयाच्या जमिनीचाही व्यवहार झाला नसता, कारण हा तहसीलदार सस्पेंड झालेला असता.
आता या ठिकाणी असं आहे की ह्या तहसीलदारने या ठिकाणी ही कारवाई केली, ह्याच्यामध्ये सारे ते सारे जे क्रिमिनल आहेत ते हेमंत गावंडे वगैरे सहित आहे. ही तेजवानी, शीतल तेजवानी नावाची जी आहे तिने अनेकांना त्या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. अनेक गुन्हे यांच्यावर दाखल आहे. परंतु कोणीतरी ह्याला पाठीचं घालत आहे. मूळ प्रश्न असा आहे की महसूल विभागाने याला निलंबित का केलं नाही? निलंबित न करता याच्या पाठीशी असं कोण आहे? एखादा तहसीलदार एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही. हाच तहसीलदार आहे की ज्याच्याकडे दोन्ही प्रकरण आहे. म्हणजे परवाचंही प्रकरण जे आहे बॉटॅनिकल गार्डनचं तेही याच तहसीलदारकडे आहे. आजचं प्रकरण जे मी सांगतोय तेही यांच्याकडे आहे. दुय्यम निबंधक जो आहे खरेदी विक्री करणारा तो याच ठिकाणचा आहे. अशा ठिकाणी या तहसीलदारला मुद्दामून त्या ठिकाणी आणण्यात तर आला नाही ना. हा विषय काही साधा सोपा नाही. या सरकारी जमिनीचा विषय आहे आणि सरकारी जमीन हे करूनच दिली आहे. म्हणजे आता राहिलंच काहीच नाहीये. हा व्यवहार आता बिना पैशाचा व्यवहार आहे. आम्ही खोटे नाट्या कागद करून आमची मालकी असं दाखवून केल्याचा व्यवहार आहे. 1500 कोटी रुपये याची किंमत आहे. अशा स्वरूपामध्ये यामधून जी काही कार्यवाही आहे ती सरकारने केली पाहिजे. जी आहे याच्यामध्ये जे बिल्डर्स याच्यामध्ये आहे, जे ठरवून नावं FIR ची कॉपी माझ्याकडे आहे. आजच्या जो काल FIR झाला त्या FIR मध्ये समजा जे कलम लावलेले आहेत त्या कलमांची आणि FIR च्या संदर्भामध्ये जे नावं ह्याच्यात दिलेले आहेत त्याच्या मध्ये जे विध्वंस वगैरे नावं देत असताना दिग्विजय सिंग, अमरसिंग पाटील, वडील का नाम अमरसिंग पाटील वगैरे जे आहे हे परवाच्या त्या जी कंपनी होती अमेडा त्या कंपनीचे पार्टनर होते आणि आजही दिग्विजय सिंग त्या अमेडा कंपनीचेच पार्टनर म्हणून या ठिकाणी त्यांनी ती जमीन ह्यांच्याकडनं खरेदी केली. म्हणजे प्रश्न असा आहे की इतक्या लवकरामध्ये म्हणजे ती हेमंत गावंडे वगैरे या कंपनीने त्यांच्या नावावर लावली. तीच कंपनी लगेच या अमेडा कंपनी जी आहे अमेडा कंपनीच्या साठी याचा व्यवहार होऊ नाही गेला. म्हणजे सरकारी जमीन परस्पर विकण्याचा व्यवहार या ठिकाणी जो पार पडलेला आहे, तर ही सरकारी जमीन या ठिकाणी जी घेतलेली आहे याची पूर्ण चौकशी करण्याच्या आधी मी कालही सांगितलं त्याप्रमाणे की एवढी हिंमत तहसीलदार करू शकत नाही, दुय्यम बंद करू शकत नाही. या तहसीलदारला ताबडतोब अटक केली पाहिजे. चौकशी होईल, तहसीलदारला अटक करून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. तो नावं सांगेल धडाधड की मला कोणी आणलं, काय आणलं, कोणाच्या सूचनेनुसार. सरकारी जमिनी अशा स्वरूपाचे हडप करण्याचे अनेक प्रकार पुणे शहरामध्ये आहे. अजूनही 5-6 प्रकरणं माझ्याकडे आहेत या संदर्भामध्ये, जे त्या कालखंडामध्ये प्रलंबित प्रकरण आहे. त्याच्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस, मी स्वतः विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे. आता तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच आहे आणि हे प्रकरण त्यांनीच विधानसभेमध्ये माझ्या मदतीने उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की या संदर्भामध्ये संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. हा व्यवहार रद्द झाला पाहिजे, ताबडतोब व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि ह्याच्या माध्यमातून जे काही असतील त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही केली पाहिजे. एक की या संदर्भात 2015ला जर आम्ही FIR दाखल केलेला आहे तर त्या 2015च्या FIR नुसार त्याच्यावर कारवाई करण्यासाठी विलंब कुणी लावला? तो विलंब झाला म्हणजे अजूनही कारवाई झाली नाही. 2015च्या FIRच्या संदर्भामध्ये या क्षणापर्यंत त्या हेमंत गावंडेंवर कारवाई झाली नाही. ती जर झाली असते ते सगळे प्रकरण झाले नसते, कोणतेच प्रकरण समोर आले नसते, एवढ्या जमिनी आपल्या त्या ठिकाणी वाचल्या असत्या. त्यामुळे 2015ला आम्ही जो FIR दाखल केला त्या FIRची चौकशी का करण्यास उशीर का केला, कारवाई करण्यात एवढे वर्ष कोणी लावले हा एक भाग, कारण त्याला मोकाट रान सुटलं. आणि दुसरं, सरकारी जमिनी वारंवार पुणे शहरामध्ये अशा रीतीने हडप करण्याचे जे प्रयत्न चालू आहे तर या ठिकाणी सरकार काही प्रतिबंध घालणार आहे की नाही याची ताबडतोब चौकशी करावी. मोठ्या प्रमाणामध्ये सरकार चौकशी करेल, चौकशी रेकॉर्डवरच आहे त्यामुळे चौकशी करण्यासाठी फार विलंब लागू नये. पण यामध्ये जे अधिकारी आहेत, ज्याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी दोषी आहेत, ह्याच्यामध्ये जे रेव्हेन्यूचे अधिकारी दोषी आहेत, यांच्या विरुद्धही ताबडतोब कार्यवाही करावी. आणि जर याच्यामध्ये ही दिग्विजय सिंग यांची ही असेल
तर नेमकं ह्याचा कुणाशी संबंध आहे, कोण राजकीय व्यक्ती ह्याच्या संबंध पाठीशी आहे, कुण्या राजकीय व्यक्तीच्या संरक्षणामुळे सगळं झालं आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. भाऊ, तुम्ही जे सांगतायत की 2 जमिनी घोटाळ्यांचं प्रकरण हे तुमच्या काळापासून आलेलं आहे. 2 महिन्यांपासून महसूल विभागात ही फाईल पडून होती, मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि त्याचा व्यवहार झालेला आहे. याच्यावर कोणाचा हस्तक्षेप म्हणजे कोणाचा आशीर्वाद आहे असं वाटतं तुम्हाला? असं म्हणायला वाव आहे. आता त्याला काल निलंबित केलं अशी घोषणा देवेंद्रजींनी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही त्या तहसीलदारला निलंबित केलं. आता निलंबित का केलं? कारण ती फाईल 2 महिन्याआधीची आहे. तुम्ही कालच्या काल या व्यवहारासाठी निलंबित नाही केलेलं. 2 महिन्यापूर्वी कृषी विभागाने याच्यावर कारवाई करावी, कारण ह्याने अशा स्वरूपाची ही जमीन देऊन टाकली आमचं न ऐकता. कृषी विभागाने स्पष्टपणे अभिप्राय दिला होता, कारण त्यांना साक्षीला बोलवलं होतं यांच्यासाठी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही जमीन आमची आहे. ह्या जमिनीच्या विषयी 2015ला FIR दाखल केलेला आहे. ह्या जमिनीला मंत्रालयामधून स्टेटस कोड दिलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती मांडली असताना सुद्धा तहसीलदारनं निर्णय घेतला आणि म्हणून त्याच्या आधीच कृषी विभागाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला होता. मंत्रालयामध्ये हा प्रस्ताव जवळपास 3 महिने प्रलंबित राहिला. 2 महिने प्रलंबित राहिला. हा प्रस्ताव गेला असता आणि त्याच वेळेस ताबडतोब त्याचं निलंबन 2 महिने आधी झालं होतं. मंत्रालयामध्ये 2 महिने हा प्रलंबित होताच. त्याच वेळेस जर निलंबित झालं असतं तर त्याला पुढे वावच मिळालं नसतं. हे प्रकरण नोंदी करणं किंवा काही करणं, जाणीवपूर्वक हेतू पुरस्कार त्या ठिकाणी याचं निलंबन 2 महिने थांबवण्यात आलं आणि मग आता हे सगळे व्यवहार झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं. ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. अजित पवारांनी म्हटलंय की हा जो करार झालाय हा प्राथमिक करार आहे, कुठलाही आर्थिक व्यवहार याच्यामध्ये झालेला नाहीये आणि जमिनीचा ताबा सुद्धा घेतलेला नाहीये. पार्थ पवार यांनी तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं सुद्धा अजित पवार म्हणतात. एक गोष्ट आहे, आता मी महसूल मंत्री होतो, मला सारे व्यवहार कसे असतात त्याची जाणीव आहे. व्यवहार या ठिकाणी मी परवा मला वाटतं काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की यामध्ये व्यवहार झालेला आहे 300 कोटी रुपये ह्या लोकांनी व्यवहारामध्ये टाकले असं सांगितलं. कोणताही व्यवहार करत असताना मी मगाशी उदाहरण दिलं होतं की एक घर आम्हाला घ्यायचं असेल, एक फ्लॅट घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सब रजिस्ट्रार समोर म्हणतो की बा मी ह्याला 10 लाख दिले आणि तो समोरचा म्हणतो मला 10 लाख मिळाले, तेव्हाच तो व्यवहार पूर्ण झाला असं म्हटलं जातं. या व्यवहारामध्ये 300 कोटीचा व्यवहार झाला पण प्रत्यक्ष 1 रुपया सुद्धा देण्यात आलेला नाही असं काल मी बोललेलो होतो. काल मी हे सांगितलं होतं की यांनी RTGS द्वारा पैसे दिले नाही, ड्रॉप द्वारा पैसे दिले नाही, चेक द्वारा पैसे दिले नाही, तरीही बिना पैशाला व्यवहार झाला. हा व्यवहारच बेकायदेशीर असं काल मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. आता अजितदादा याच्यामध्ये म्हणतात की 1 रुपयाचा व्यवहार झाला नाही. व्यवहार झाला नाही म्हणूनच तर आम्ही म्हणणं आहे की मग व्यवहार पैसे न देता व्यवहार कसा झाला? झाला, व्यवहार झाला. अजितदादा म्हणत असले तरी त्या ठिकाणी नोंदणी झाली. नोंदणी झाल्याच्या नुसारच कारवाई करण्यात आली. पैसे दिले नाही याचा अर्थ तो व्यवहार बेकायदेशीर आहे असं मी कालच सांगितलं होतं की हा बेकायदेशीर व्यवहार आहे, असं होऊ शकत नाही. पण आता अशी स्थिती आहे की काल जरी म्हटलं असतं की हा व्यवहार, अजितदादांनी म्हटलं की हा व्यवहार रद्द झाला, पण हा व्यवहार रद्द झालेला नाही. हा व्यवहार रद्द झालेला नाही. आता त्याला नाही अजून एक आता माझ्याकडे जो कागद आलेला आहे ह्याच्यामध्ये हा व्यवहार रद्द झालेला नसून, अरे आहे ना तो आता पुण्याचा एक कागद ह्याच्याकडे दिला होता ना, मी फलक तुमच्याकडे दिले होते ना कागद, ते ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे आता आलेली आणि त्यामध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की हा जो व्यवहार आहे हा व्यवहार बेकायदेशीर आहे. अशा स्वरूपाचा व्यवहार होऊ शकत नाही. ऑर्डरची कॉपी लागला मी तुम्हाला सर्वांना देतो, त्या ऐकून घ्या. या ठिकाणी तुम्ही हा व्यवहार जरी केला आणि तो जरी रद्द झाला तरी तुम्हाला या ठिकाणी हा असा व्यवहार आहे की 7/1 रोजी रद्द लेख या शीर्षकाखाली दस्तऐवज नोंदणीच्या उद्देशाने या कार्यालयात आणून दाखवला आहे.
या दस्ताद्वारे रद्द करण्यात येत असलेला खरेदी खत दस्त क्रमांक 9018/2025 बाबत शासन अधिसूचना 1224 नुसार मुद्रांक शुल्कातून माफीचा दावा करून सदर खरेदी खत नोंदवण्यात आले होते. तथापि आता नोंदणी रद्द करावयाच्या लेखावरून उक्त खरेदी खत दस्त क्रमांक 9011/295 नुसार उद्देशित डेटा सेंटर उभारण्याचे प्रयोजन रद्द झाल्याचे दिसून येते. त्यांनी सांगितलं आमचं प्रयोजन रद्द झालं म्हणून हा व्यवहार रद्द करून टाका, अशी मागणी त्यांनी सब रजिस्ट्रारकडे केली. पण त्यांनी सांगितलं की या उक्त अधिसूचनेचे शर्त क्रमांक 6 नुसार दस्ताज देय असलेले महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुसूचित अनुक्रमांक 25 प्रमाणे 5% स्थानिक संस्था कर 1% व मेट्रो कर 1% प्रमाणे एकंदर 7% दराने मुद्रांक शुल्क व त्यावरील दंड भरणे आवश्यक आहे. तरी खरेदी खत दस्त क्रमांक 9018/2025 मध्ये कमी पडलेले मुद्रांक शुल्क व त्यावरील मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्याकडे शासन जमा करून उक्त दस्त योग्य मुद्रांकित करून घेणे आवश्यक आहे. सदर दस्ताद्वारे कार्यालयातील खरेदी खत दस्त 9018/2025 रद्द करण्याचा उद्देश व कथन दिसून येते. त्यामुळे सदर दस्ताज अभिहस्तांतरणासाठी मिळकतीचे बाजार मूल्य व मोबदला यापैकी जास्त रकमेवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुच्छेद 25 प्रमाणे 5% अधिक स्थानिक संस्था कर 1%, मेट्रो कर 1% प्रमाणे 60% शुल्क भरणे आवश्यक आहे. तथापि प्रत्यक्ष 500 इतके मुद्रांक शुल्क तुम्ही दिलेले आहे, त्यामुळे दस्त योग्य मुद्रांकन नाही. तरी या बाबींची पूर्तता करून दस्त नोंदणीसाठी सादर करण्यात यावा, जेणेकरून पुढील कारवाई करणे शक्य होईल. ही आहे 7/11/2025 म्हणजे कालची ऑर्डर आहे. आणि या ऑर्डरमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की या ठिकाणी 300 कोटी रुपयाचे 14% तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे 300 कोटी रुपयाचे 14% म्हणजे 42 कोटी रुपयाची रक्कम तुम्ही तुमचा व्यवहार रद्द झाला तरी 42 कोटी रुपये तुम्हाला या ठिकाणी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही, अशी नोटीस सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. या क्षणापर्यंत हा व्यवहार रद्द झालेला नाही. अजित पवार म्हणतात की व्यवहार रद्द झालेला आहे, पण काल देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलेलं आहे की जे काही 300 कोटीचा जो व्यवहार झाला त्याच्या टक्क्याप्रमाणे जसं तुम्ही आता सांगितलंय तो दंड भरावाच लागेल आणि हा दंड कोणालाही माफ होणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. हा दंड माफच करता येत नाही. सब रजिस्ट्रार आपला याचा नोंदणी अधिनियम कायद्यानुसार जी पैसा आहे तो अधिक त्याच्यावर लागलेला दंड, तर हा माफ करण्याचा अधिकार यांना खालच्या पातळीवर नाही. सरकारने विशेष बाब म्हणून दंड रद्द करायचा ठरवलं तर सरकार करू शकतो. या विषयामध्ये आता जे तुम्ही बोकोडीच्या जमिनीचा विषय केला, तर त्यामध्ये दिग्विजय पाटीलचं नाव घेतलेलं आहे आपण, की जो आंबेडाच्या अगोदरच्या गुन्ह्यात 300 कोटीच्या याच्यात, तर या पाठीमागे पार्थ पवारांचा सहभाग आहे असं वाटतंय का तुम्हाला? हे चौकशीमध्ये पुढे ज्या अर्थी दिग्विजय सिंगांचं नाव त्याच्यामध्ये आहे, तर त्यांची कंपनी म्हणजे ह्या व्यवहार जो झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे, अजून कन्फर्मेशन माझ्याकडे आता येईल, हा व्यवहार जो करण्यात आला म्हणजे जमीन घेतली, जमीन गावंड्यांच्या नावानं म्हणजे मुखत्यारपत्राद्वारे त्या ठिकाणी लावण्यात आली. ती जमीन लगेच या अमेडा कंपनीने त्या ठिकाणी मुखत्यारपत्राद्वारे विकत घेतली असं माहिती आहे. आता अमेडा कंपनीने घेतली की नाही घेतली याचं माझ्याकडे आता अजूनपर्यंत माहिती आलेली नाही, पण ते मला आता मिळणार आहे. आता येईलच माझ्याकडे माहिती की कुणी घेतली, पण यांच्याशी तो व्यवहार झालेला आहे आणि त्यांनी ते विकली पण आहे. म्हणजे हा सगळ्यामध्ये एक मिनिट. दिग्विजय सिंग अमरसिंग पाटील संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्याशी हातमिळवणी व संगनमत करून सरकारी मिळकतीवरील सर्व नमूद व्यक्तींचे मालकी हक्क दिसून येत आहे असा बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करून अशा प्रकारे यांनी शासनाची फसवणूक केली आहे. म्हणजे यामध्ये जे आहेत तर अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीने हा खरेदी केलेला दिसतोय.
आणि अमेडिया कंपनीच्या संदर्भामध्ये जे जे काही त्याचे भागीदार असतील, आता ते कोण कोण अधिकृत, कारण या भागीदार बदललेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी. आता या अमेडिया कंपनीमध्ये जे काही भागीदार असतील, तर त्यात जर आपले पार्थ पवार असतील तर ते पण त्याच्यामध्ये दोषी आहेत. इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, हेमंत गावंडे हा. असतील, तुम्ही म्हणता इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, पण हे जर भागीदार असतील तर मग यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता का? नाही, ह्याच्यामध्ये जो व्यवहार केलेला आहे, हा व्यवहार याच्यामध्ये मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP यांच्या माध्यमातून झालेला व्यवहार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्यांनी सहाय्य केलेल्या असल्यामुळे आज तरी प्रायमा फेसी दोषी आहेत. पण कंपनीमध्ये भागीदार जे असतील प्रमुख संचालक म्हणून, त्याच्यामध्ये जर जे असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी आपली. म्हणजे पार्थ पवार असतील तर पार्थ पवारांवर कारवाई व्हावी. हो, तुम्ही अजित सरकार पवार कुठेतरी मुख्यमंत्री पार्थ पवारांना असल्यामुळे या वाचवतंय असं वाटतंय अजित आपल्याला? पवार उपमुख्यमंत्री असल्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकता कशी होणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं. अजित पवारांनी त्याच्यावर खुलासा असा केला आहे की अजित पवार म्हणतात की या प्रकरणाशी माझा अथवा माझ्या कार्यालयाचा कुठल्याही पद्धतीने सहभाग नाही. या संदर्भात कोणतीही मदत, हस्तक्षेप किंवा फोनवर संवाद माझ्याकडून किंवा माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून झाला नाही. उलट या प्रकरणाची चौकशी शासनाच्या नियुक्त समितीमार्फत करावी आणि जे सत्य असेल, दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी असं अजित पवारांनी म्हटलं. म्हणूनच मी काल असं म्हटलं की प्रत्येक जण नाहीच म्हणणार आहे, परंतु यामध्ये जर सत्यता शोधायची असेल तर ते जे दोन लोक आहेत, मुख्य दुय्यम निबंधक खरेदी आणि दुसरा जो आहे तहसीलदार, या दोघांचे जर तुम्ही नार्को टेस्ट केली तर ते सत्य बाहेर येईल. नाही तर पोलिसांसमोर त्यांना नेलं आणि पोलिसांना विचारलं तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का, कुणी तुम्हाला सांगितलं का, अजितदादांनी सांगितलं, एकनाथ खडसेंनी सांगितलं, तो कशाला सांगणार आहे? तो कसं सांगेल यांच्या विरुद्ध की हो मला फोन आला तर बरं? असं होऊ शकत नाही. नार्को टेस्ट शिवाय त्याचं सत्य बाहेर येणार नाही. अजितदादांनी बरोबर सांगितली भूमिका, त्यांनी सांगितलं की माझा नाही संबंध, पण अजितदादांना हे माहिती होतं. 3-4 महिने आधी त्यांनी अशा स्वरूपाचे व्यवहार करू नये असं त्यांनी सांगितलेलं होतं. पण सत्यता तपासायचं असेल तर काही कागदपत्र बघू नका, काही पोलीस चौकशी करू नका, या दोघांचे नार्को टेस्ट करा. अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस कारवाई करणार आहे. अहवालामध्ये दोषी असल्यास देवेंद्र फडणवीस म्हणतात कारवाई करू. माझी अपेक्षा अशी आहे की हे जे प्रकरण आहेत, हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी विरोधी पक्ष नेता असताना हेच प्रकरण जसेच्या तसे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी मांडले होते. आणि मग माझ्यानंतर देवेंद्रजींनी सुद्धा हेच प्रश्न आणि हेच प्रकरण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांनी स्वतः मांडलेले आहेत. आता त्यांनी स्वतः जे मांडलेले आहे त्यांना याची पूर्ण माहिती आहे. त्यांनीच विधानसभेमध्ये म्हटलं होतं की सगळे व्यवहार बेकायदेशीर आहे, या व्यवहाराचा फौजदारी गुन्हे करावे, हे माननीय देवेंद्र फडणवीसांची आणि माझी मागणी होती. आता मला असं वाटतं ते स्वतःच मुख्यमंत्री आहे, आता कारवाई त्यांनीच केली पाहिजे. मुळामध्ये 2015ला जो आम्ही FIR दाखल केला होता, माझ्या सूचनेनुसार डीनने जो दाखल केला होता, त्यावेळेस कारवाई झाली असती तर पुढलं रामायण घडलंच नसतं. म्हणून एक हे आहे की 2015च्या फौजदारी गुन्ह्याची दाखल करून हा सेम गुन्हा, सेम FIR त्याच कालखंडामध्ये केला. फक्त सुधारणा एवढीच आहे की ही जमीन त्यांच्या नावावर झाली आणि त्यांनी ते विकली. ते जर झालं असतं, गुन्हेगार तेच आहे, नाव तेच आहे, एक्सेप्ट अमेडा कंपनी सोडून, तर मग कशाला आला? आणि देवेंद्रजींना पूर्ण प्रकरण माहीत आहे, त्यांनी स्वतः मांडलेलं असल्यामुळे ते चौकशी करतील अशी मला अपेक्षा आहे. भोसरी प्रकरणामध्ये अटक पण झाला, गुन्हा पण तत्काळ दाखल होतो, त्याच्यानंतर तुमचा राजीनामा पण घेतला जातो. या सर्व गोष्टी एकदम तातडीने होतात. या प्रकरणामध्ये आतापर्यंत तसं कुठलंच काही दिसत नाही. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की जो गुन्हा तुम्ही 2015ला दाखल केला त्या गुन्ह्याची सुद्धा चौकशी यांनी केलेली नाही. असं का होतंय असं वाटतं तुम्हाला? उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की त्या भोसरी प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही. आज या क्षणापर्यंत तरी सगळ्या चौकशांमधून मी निर्दोष सुटेला आहे. कुठलाही आक्षेप माझ्यावर आलेला नाही. कुठल्याही काय याच्यामधून माझ्यावर काही ठिकाणी गुन्हे जे दाखल झाले त्याच्या न्यायप्रविष्ट आहे त्या ठिकाणी, पण या ठिकाणी या हेमंत गावंडेंचा संबंध नसताना सुद्धा त्यांनी या भोसरी प्रकरणामध्ये माझ्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करायला लावलं, म्हणजे केला. याच्या मागे कोण होतं? हेमंत गावंडेच्या मागे
2015ला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला की हा फ्रॉड माणूस आहे, याने आमची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. सरकारी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज ते ब्रिटिशकालीन जमीन आपल्या इमारती त्या ठिकाणी उभ्या आहेत. ॲग्रिकल्चर कॉलेज पुण्याच्या, ह्या सगळ्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ज्या बिल्डिंगा सहित मालमत्ता त्यांनी नावावर राहून टाकली. म्हणजे सरकारी जमिनीच्या ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये बांधलेल्या हेरिटेज इमारती आहे, ते सुद्धा बनावट कागदपत्र करून यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा गुन्हा मी दाखल केला होता, पण त्याची चौकशी झाली नाही. म्हणजे एकंदरीत पुण्यामध्ये जे काही सरकारी जमिनी हडप करण्याचे प्रकार चालत आहे त्याचे राजकारणाशी घनिष्ठ संबंध असल्याशिवाय हे प्रकार होऊच शकत नाही. चौकशीमध्ये बाहेर येईल. भाऊ, या दोन अधिकाऱ्यांवरती काही महिन्यांपूर्वी अजित पवारांना माहिती होतं की असा व्यवहार होणार आहे, पण त्याच्यावरून त्यांनी आता घुमजाव केलेला आहे की मला या प्रकरणाबद्दल माहिती नव्हतं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की ज्यांना या फायर कळत नाही ते पण पार्थ पवारांचं नाव घेत आहेत. ते एकंदरीत दोघांची जे आपण म्हणणं आहे ते कुठेतरी पार्थ पवारला पाठीशी घालतंय सरकार असं वाटतं आपल्याला. नाही, हे आहे त्या ठिकाणी की ज्यावेळेस ते म्हणतात, आता हा चौकशीचा भाग असू शकतो, ते म्हणतात ज्यांनी सह्या केल्या त्या ठिकाणी ज्यांनी व्यवहार केला ते दोषी आहे, पण हा व्यवहार कंपनीसाठी केला, हा त्यांनी व्यक्तिगत एकासाठी व्यवहार केलेला नाही आहे. हा जी अमेडिया कंपनी आहे त्याच्यासाठी केला आणि त्याच्यामधले 3 मुख्य पार्टनर आहे. त्याच्यामध्ये पार्थ पवार 99% पार्टनर आहे. पण या ठिकाणी असं आहे की याला संशयाला जागे की पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न होतो. भाऊ, भोसरी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने तात्काळ निर्णय घेतलेले होते त्या पद्धतीने जर बघितलं तर 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे, त्यांचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे असं बावनकुळे म्हणतायत आणि या समितीला 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि 1 महिन्यानंतर समिती जी काही अहवाल आमच्या समोर सादर करेल त्या पद्धतीने पुढची कारवाई होईल असं आता नुकतंच बावनकुळेंनी म्हटलं. नाही, मग असे मी म्हटलं की भोसरी प्रकरणामध्ये इतक्या तातडीनं कारवाई झाली, फटाफट लगेच राजीनामा, लगेच मोकळे. मी सांगत होतो वारंवार त्या कालखंडामध्ये की तुम्ही माझ्यावर पुरावा द्या, नाही एखादा तर जसे मी कागदाचा पुराव्यानिशीच दाखतो. प्रत्येक वेळी मी माझी सवय अशी आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किंवा विधानसभेबाहेर आजपर्यंत जे काही प्रकरण मांडलेले आहे प्रत्यक्ष हातात कागद घेऊनच मी मांडलेले आहे. असे आरोप नाही केले खोटे कुणावर. जे आहे माझ्या हातात कागद आहे, सांग बाप दाखवण्याचा तर श्राद्ध कर. आता त्या भोसरी प्रकरणामध्ये माझ्यावर इतके आरोप करण्यात आले त्या ठिकाणी की मोठ्या प्रमाणात आरोप करून मी वारंवार सांगायचो एखादा पुरावा दाखवा, पण अशा स्वरूपानं मला त्या ठिकाणी घेरण्यात आलं की शेवटी पक्षाच्या सूचनेनुसार मला राजीनामा द्यावा लागला. आता तसं या प्रकरणामध्ये का नाही होत, इतका क्विक, इतका फास्ट लगेच का नाही झालं? कारण असं मला संशय असा की राजकीय संरक्षण आहे, ते यासाठी सांगू शकतो मी. या 3 गोष्टी तर मी वारंवार सांगितलं तुम्हाला आता की तहसीलदाराच्या निलंबनाची फाईल जी आहे ती 2 महिने मंत्रालयामध्ये अडकून पडली महसूल विभागाकडे. त्याचं कारण काय? कृषी विभागाने पाठवली की ह्यालाच निलंबित करण्यात यावं, याने अशा आपली सरकारी जमिनीच्या संदर्भामध्ये केलेलं आहे. 2 महिने ही फाईल कुणाकडे पडून होती आणि काय परत झाली. तिसरं 2015ला जर गुन्हाच दाखल केला होता असा सेम जमीन हडप करण्याच्या संदर्भामध्ये, सरकारी जागा हडप, अख्खा ऍग्रिकल्चर महाविद्यालयाच्या बिल्डिंगा वर TDR मागितला यांनी याच्या संदर्भामधला, तर त्या कालखंडापासून आज तागायत त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? म्हणजे आम्ही त्या ठिकाणी पुराव्यानिशी सारं करत असताना कारवाई झाली नाही. याचा अर्थच असा आहे की हेमंत गावंडे नावाच्या प्राण्याच्या मागे कुणीतरी होतं आणि ह्याला कोणीतरी कारवाई करायला भाग पडलं. कुणीतरी याला फौजदारी माझ्यावर करावी, खोटा गुन्हा दाखल करावा असं सांगण्यात आल्याशिवाय हे होणं शक्य नाही. आणि उभ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की याच्या मागे कोण होतं. मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो याची अजित पवारांना कल्पना नसावी का असं अंबादास दानवे म्हणतात. मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो याची अजित पवारांना कल्पना नसावी का, पार्थ पवारसाठी वेगळा न्याय का असं अंबादास दानवे म्हणतात. नाही, असं असेल का अंबादास दानवे म्हणतील, पण स्वाभाविकता मोठे व्यवहार किंवा काही व्यवहार करत असताना कल्पना तर असते. त्यांना कल्पना होती ना, नव्हती असं नाही आहे. त्यांनी सांगितलं ना स्पष्टपणे, अजितदादांनी हे सांगितलेलं आहे की मला याची कल्पना होती पण असं करू नका असंही सांगितलं, असंही त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. तुम्ही म्हणता याच्या चला. पाठीमागे कोण होतं, या पाठीमागे कोण होतं तुम्ही म्हणताय. याच्या पाठीमागे कोण होतं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे असं मी म्हणतोय. त्यामुळे तुम्हालाही ते माहिती नाव आहे. सांगा तुमचं. नाव काय होतं? कशासाठी नाव नाव सांगा. 15 वर्षानंतर कशासाठी नाव सांगायचं?
तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही नाव सांगा. तुमच्याच पक्षाचे होते हे का? सगळं तुम्हालाच माहिती आहे. महाराष्ट्र समोर येऊ द्या बोलू. मग तुमच्याच पक्षाचे होते का? मला काही सांगण्याची आवश्यकता नाही. आता याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर सांगा. आता या प्रकरणाच्या पाठीमागे कोण आहे? की पुण्यामध्ये अशा जमिनी अनेकांनी हडपलेल्या आहे. BHR प्रकरणाच्याही काही जमिनीचा माहिती समोर येत आहे. कोणत्या राजकीय नेत्याने त्या जमिनी घेतल्या त्याबाबत देखील अनेक आरोप केले. कुणाच्या नावावर त्या जमिनी आहेत? BHRच्या संदर्भामध्ये अनेक राजकीय व्यक्तींनी त्या जमिनी हडप केल्या. जमिनी हडप केल्या म्हणजे काय, त्यांनी BHRच्या जमिनी लिलावामध्ये काढायच्या, लिलावामध्ये काढून कमी किमतीमध्ये कशा मिळतील याची ती व्यवस्था त्या संस्थेच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून करायची आणि मग त्या जमिनी लिगली माझ्या नावाने मी घेतलेल्या असं दाखवायचं. असा हा एक प्रकारे उपयोग आपलं हे करलेलं षडयंत्र आहे. आणि यामध्ये अगदी गिरीश महाजनने जमिनी घेतल्या नाही, पुण्याच्या जमिनी गिरीश महाजनने घेतलेल्या. अनेक ठिकाणचे नावं त्यांच्याकडे आहे ते काढता येतील. मला जेवढं माहिती आहे, मला एकाच प्रॉपर्टीची माहिती आहे पुण्याची, कारण मला अजून काही माहिती त्याच्यामधले नाही. पण होती, खरं आहे, वस्तुस्थिती आहे. करोडो रुपयाची जमीन BHRची ही कमी किमतीमध्ये लिलावाच्या दारे नियमात आहे असं दाखवून घेण्यात आलेली आहे. आपण म्हणताय भाऊ, चला आपण म्हणताय आता हे दुसरीकडे वळू नका. आता आशिष शेलार असं म्हणतायत की या प्रकरणात अजित पवारांना जाणून बुजून बोललं जातंय, हा आरोप निराधार आहे असं त्यांनी म्हटलंय. अजित पवारांचं नाव कुठे घेतलं याच्यात? पार्थ पवारांचं नाव आहे. नाही, तरी सुद्धा अजित पवार आणि पार्थ पवार वेगळे नाहीत असं म्हणू शकतो. हा, या प्रकरणामध्ये अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे, हा आरोप निराधार आहे असं आशिष शेलार म्हणतात. हे बघा, इथे अजित पवारांना टार्गेट केलेलंच नाही. पार्थ पवारांना टार्गेट करत असताना ऑटोमॅटिक अजित पवारांचं नाव आलं. भोसरीच्या संदर्भामध्ये मी जमीन खरेदी केलेलीच नव्हती, मी व्यवहार केलेलाच नव्हता, मी रुपया सुद्धा घेतलेला किंवा दिलेला नव्हता. पण तरीही माझ्या बायकोनं खरेदी केली म्हणून माझं नाव आलं की नाही आणि मला राजीनामा द्यावा लागला की नाही? मग जो न्याय एकनाथ खडसेंना आहे तो यांना का नाही, अशी जनतेची इच्छा आहे. नोंदणी निरीक्षक चला. राजेंद्र बुडे जे आहेत ते म्हणतात की या शुल्क विभागाच्या प्रकरणी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक स्थापना झाली समितीची आणि 7 दिवसामध्ये अहवाल येईल आणि गुन्हेगारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असं ते म्हणतात. निश्चित त्या कारवाईला एवढा विलंब तर लागणार आहे. 7 दिवस लागणं स्वाभाविक असतं. पण मला विश्वास आहे, मी कोणाचं नाव सांगितलं होतं, राजेंद्र मुठे, मला त्या अधिकारीची माहिती आहे, कारण ते जळगावला होते. त्यामुळे निश्चित ते त्याच्या विरुद्ध कारवाई करतील, योग्य कारवाई करतील. हो, हे जे प्रकरण आहे भाऊ, हे प्रकरण समोर आलं, पुरावे आले, त्याने स्टॅम्प ड्युटी कशी चुकवली, या सगळ्या गोष्टी पण समोर आल्या. त्याच्यानंतर अजित पवार म्हणतायत की हा जो आता ते सोडून द्या ना, हा प्रकरण नवीन आहे ना. हेच प्रकरण ते रद्द करण्याचा निर्णय घेत आहे, म्हणजे समोर आल्यानंतर आता हे रद्द तुम्ही केलं. गल्लत करू नका. कालचं प्रकरण वेगळं होतं, आजचं प्रकरण वेगळं आहे. आजच्या प्रकरणामध्ये हे 1500 कोटी रुपयाच्या जवळपासची जमीन आहे. आजच्या प्रकरणामध्ये ही जमीन सरकारी जमीन आहे असं दाखवून त्या ठिकाणी, म्हणजे कुळ कायद्याची जमीन आहे असं दाखवून ते मालकी करण्यात आलेली आहे. वास्तविक सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीची विक्री सुद्धा झालेली आहे, नावावर सुद्धा लागून गेलेली आहे. कालच्या जमिनीत आणि या जमिनीमधला फरक आहे. कालच्या जमिनीचे सर्वे नंबर वेगळे आहे, आजच्या जमिनीचे सर्वे नंबर वेगळे आहे. कालच्या जमिनीमधले जे विध्वंस वगैरे नाव नव्हते, याच्यामध्ये सारेचे नावं वेगळे आहे. आणि त्यामुळे या जमिनीचा घोटाळा वेगळा आहे. अशाच अजून 5-6 घोटाळे त्या ठिकाणी आहे. आपण आता सांगताय 1500 कोटींचा घोटाळा, हा सुनियोजित कटाचा भाग वाटतोय आपल्याला. निश्चित तो सुनियोजित म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो की ह्या जमिनीच्या मागे केव्हापासून लागले असतील. मी ज्यावेळेस या प्रकरणाचा अभ्यास केला तर तो अभ्यास करत असताना माझ्या लक्षात असं आलं की जे विध्वंस कुटुंब आहे, त्या विध्वंस कुटुंबाचा अधिकार नसताना त्यांच्या नावे मुखत्यारपत्र तयार करणं आणि कुळपत्र तयार करण्याचं काम या आधी झालेलं आहे. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा याचा DP प्लॅन तयार झाला, म्हणजे पुणे शहराचा, त्यावेळेस याच्यावर आरक्षण ठेवण्यात आलं. त्या आरक्षण जर माहिती आहे की याच्यावर आरक्षण झालं तरी ही जमीन आमची आहे असं सांगण्यासाठी तेव्हापासून, म्हणजे जवळपास 2013ला बाळासाहेब थोरातांकडे हे आलं होतं. त्या 2009 पासून त्यांनी याचा पाठपुरावा सुरू केलेला दिसतोय. म्हणजे 2009 पासून 2025 पर्यंत इतके वर्ष ज्यावेळेस याचा पाठपुरावा होतो, रिजेक्ट झाल्यानंतरही
कागदपत्र तयार केल्यानंतर, बनावट कागदपत्र तयार केल्यानंतर याचा हा एका सोडाचा भाग आहे की टार्गेट ठरवलंय की जमीन आम्हाला घ्यायची आहे, मिळवायची आहे. 2000 आपला 2/2/2009 या प्रॉपर्टीचे हेमंत लक्ष्मण गावंडे यांच्या बरोबर 2/2/2009 व 26/4/10 रोजी समजुतीचे टिप्पण लिहून घेतले होते त्या काळात यांनी या जमिनीचे. ही जर सरकारी जमीन आहे तर हे समजुतीचे टिप्पण कसे काय करू शकता 2009ला? आणि नोंद झाल्यानंतर यशदावे वगैरे त्याचे आहे. तो याच्यात जे आहे की आपण जर सांगितलं की बनावट कागदपत्र असतील, टाउन प्लॅनिंग करताना सगळं नियोजन झालं, तर हे राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय किंवा राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतकं शक्य आहे का? नाही, होऊ शकत नाही. राजकीय पाठबळ असल्या पुणे शहरामध्ये महानगरपालिकेचे जे इंजिनियर होते प्रशांत माघवारे म्हणून, हे प्रशांत माघवारे म्हणजे त्या महानगरपालिकेच्या या विभागाचे प्रमुख, आणि त्यांनी सर्व उद्योग त्यांच्या मदतीशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय, त्यांच्या ह्याच्याशिवाय होऊ शकत नव्हते. या प्रशांत माघवारेच्या माध्यमातून यांनी या सगळ्या प्रॉपर्टीचा TDR मिळवण्याचा प्रयत्न करून तो प्रस्ताव पुणे महानगरपालिकेकडे जवळपास मंजुरीसाठी सादर केला होता, आणि तीच तक्रार आमच्याकडे आणि देवेंद्रजीकडे त्या कालखंडात आली होती. चला, घोटाळा उघड करण्याची मालिका सातत्याने सुरू आहे. मीरा भाईंदर मध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी 200 कोटीची जागा आपल्या स्वतःसाठी 3 कोटी रुपयामध्ये घेतली असा आरोप वडेट्टीवारांनी केलेला आहे. ते मला माहिती नाही. भाऊ हिंदी घेऊया भाऊ. चला, ठीक आहे. हिंदी घे पहिलं, सांग बाबा. आता काय सर्वे नंबर आज आपने यहाँ पे प्रेस ली है, क्या है? पुणे शहर में सर्वे नंबर 62 प्लॉट नंबर 14 बोपोडी पुणे, यहाँ की एक 15 एकड़ जमीन है जो सरकारी जमीन है. ये सरकारी जमीन करीबन 1883 से सरकार के पास है. उसके पहले से भी ये सरकारी जमीन है. उसके पहले पेशवे यहाँ काम करता है. पेशवा का राज था. वो पेशवे का जहाँ राज था तो पेशवाई के कार्यकाल में एक विद्वत साहू नाम की फैमिली थी और एक भट्ट नाम की फैमिली थी. वो भट्ट फैमिली को अपने जिंदगी भर के उदार निर्वाह के लिए जमीन दी गई थी, और ये शर्त दी थी कि अगली पीढ़ी तक आपको ये जमीन आपके साथ आपके पास रह सकती है जब तक के नहीं आपको लड़का नहीं पैदा होगा. मतलब लड़का पैदा होगा तो आपकी होगी, लड़की हुई तो आपकी नहीं रहेगी. ये शर्त उसमें रखी गई थी. बाद में उसको घर में बच्चा पैदा नहीं, लड़का पैदा नहीं हुआ, लड़की पैदा हुई, वो सरकार जमा हो गई. उसके बाद में ये जमीन जो है 1883 में पेशवाई के कार्यकाल में सरकार में जमा कर दी है. प्रांतिक सरकार थी, सरकार के बाद जमा हो गई. और वही जमीन जो है 1883 में जमा हो गई. तो 1920 में ये जमीन जो है वो एग्रीकल्चर कॉलेज और एनिमल हस्बेंड्री वगैरह ऐसा डिपार्टमेंट को दी गई है. अच्छा, इसके बाद में ये जमीन उस समय से तो आज तक ये जमीन जो है गवर्नमेंट की जमीन है, एग्रीकल्चर कॉलेज की जमीन है, और ये जमीन के ऊपर बहुत, ये हार्ट ऑफ द सिटी जमीन है. इसके ऊपर ये सर्वे नंबर के ऊपर बहुत लोगों की नज़र थी कि ये जमीन अपने हड़प करना चाहिए. तो इसके लिए कोई बनावट कागज पत्र ये विध्वंस फैमिली ने, और ये हेमंत गावंडे नाम का एक आदमी है, उसकी विजन प्रॉपर्टीज ऐसी एक करके कंपनी है. ये विजन प्रॉपर्टी कंपनी ने, दोनों ने मिलकर एक बनावट कागज पत्र तैयार किए, और उन्होंने पहले ये कोशिश की कि कुल मुख्तियार पत्र तैयार करके, इसकी पहली कोशिश रही कि सारी जो प्रॉपर्टी है ये हमारी है, और इसमें तो बांधकाम है, इसमें ये और भी जगह है, और जो जमीन है उसमें कुछ रिजर्वेशन भी था पुणे महानगर पालिका के ट्रांसपोर्ट के लिए. तो इसके ऊपर का TDR हम लोगों को मिलना चाहिए. तो पुणे महानगर पालिका में इसके बारे में एक प्रशांत वाघमारे करके उनका इंजीनियर है, उसको हाथ में पकड़ के इन्होंने TDR का एक प्रस्ताव पहले तैयार किया. फिर TDR के लिए करीब करीब ये प्रस्ताव मंजूर होने तक आया. गलत कागज पत्र, सारे बोगस बनावट कागज पत्र, इसको साथ में लेकर कुछ अधिकारियों को हाथ में लेकर, अपने साथ में लेकर इन्होंने जो प्रस्ताव TDR मंजूर होने तक पुणे महानगर पालिका तक दिया. और करीब ये मंजूर होने वाला था. उस समय हम अपोजिशन में थे, मैं अपोजिशन लीडर था, देवेंद्र जी मेरे साथ थे.
उस समय हमारे पास जब ये कंप्लेन रविंद्र भराटे करके एक माहिती कार्यकर्ता था, उसने ये सारे कागजात हमारे पास लेके आए और बताया कि ऐसी ऐसी बातें हो रही है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।